आता सध्या जे काही एप्स्टीन फाईल्स वगैरे प्रकरण जागतिक लेवलला झाल्याच्या नंतर आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये खरात फाईल ओपन झाली. तर त्या भोंदू बाबा खरात आणि या संदर्भामध्ये या संदर्भात नको म्हणूया, पण अतुल कुलकर्णीने त्याचं एक मत मांडलेलं आहे. तर अतुल कुलकर्णी यांचं हे जे मत आहे, जे आता मी वाचणार आहे तुमच्या समोर, हे कुठल्याही एक एक प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? थंबनेल पाहिलंय तुम्ही, त्यामुळे तुम्हाला विषय माहिती आहे आजच्या व्हिडिओचा. तर अभिनेते अतुल कुलकर्णी यांची एक फेसबुक पोस्ट आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आपलं सदर आहे मान्यवरांच्या फेसबुक पोस्ट. तर मान्यवर जे काही आहेत समाजातले सेलिब्रिटी म्हणूया किंवा जे बुद्धिजीवी आहेत, जे ज्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकण्यासाठी लोक आतुर असतात की अमुक एक घटना घडल्याच्या नंतर हे काय म्हणतायत, त्याच्याकडे कान देऊन असतात, लोक लक्ष ठेवून असतात. अशा मान्यवरांच्या फेसबुक पोस्ट मी या आपल्या सदरामध्ये वाचून दाखवतो. तर याआधी मी 2-3 जणांच्या फेसबुक पोस्ट वाचलेल्या आहेत. तर आज अभिनेते अतुल कुलकर्णी यांची एक फेसबुक पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर बघा, ऐका नीट आणि त्यांना फॉलो करा. आणि फार करंट अफेअर्स वरती किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी अतुल कुलकर्णी त्यांच्या फेसबुक वरती बोलत असतात. तर ते तुम्हाला वाचायला मिळेल. तर आता सध्या जे काही एप्स्टीन फाईल्स वगैरे प्रकरण जागतिक लेवलला झाल्याच्या नंतर आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये खरात फाईल ओपन झाली. तर त्या भोंदू बाबा खरात आणि या संदर्भामध्ये या संदर्भात नको म्हणूया, पण अतुल कुलकर्णीने त्याचं एक मत मांडलेलं आहे. तर अतुल कुलकर्णी यांचं हे जे मत आहे, जे आता मी वाचणार आहे तुमच्या समोर, हे कुठल्याही एक एक प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर मग एखादा बाबा हा भोंदूच असतो. म्हणजे बाबाचं दुकान थाटणारा, लोकांना आशीर्वाद देणारा आणि लोकांना काही गंडे दोरे देणारा आणि त्यांच्या भविष्याची चिंता वाहणारा, चमत्कार करणारा, हे असे बाबा हे भोंदूच असतात. तर त्या भोंदू बाबांविषयी काही प्रश्न उपस्थित केलेत अतुल कुलकर्णी यांनी. तर आपण ते ऐकूया. आणि कुठल्याही काळात म्हणजे हे आता मी जे काही अतुल कुलकर्णी यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते वाचणार आहे. ते कधीही अजून यानंतर 10 वर्षांनी जरी आपण ही अतुल कुलकर्णी यांची पोस्ट वाचली तरी तेव्हा लागू पडतील, अशी ही पोस्ट आहे. आणि काय होतं ना, जेव्हा खरात प्रकरणाच्या नंतर खूप लोकांनी कविता लिहिल्या त्याच्यावरती, काही भाष्य केलं वगैरे. पण जेव्हा दाभोळकर, आपले नरेंद्र दाभोळकर, जे भोंदू बाबांविषयी आयुष्यभर बोलत आले, त्यांची या पुरोगामी महाराष्ट्रात जेव्हा मर्डर झाली, त्यांचा खून झाला, तेव्हा मात्र कोणी एवढ्या तळमळीने बोलले नाहीत, कविता रचल्या नाहीत. आणि आता लोक खरात आणि या संदर्भामध्ये कविता रचतायत, लेख लिहितायत. पण या निमित्ताने दाभोळकरांची आठवण करावीशी वाटते. तर असो, आपण सध्या तरी अतुल कुलकर्णी यांनी जी पोस्ट लिहिली आहे ती वाचूया. तर ती पोस्ट अशी आहे, पहिल्यांदा मी हिंदीत वाचेन आणि त्याच्यानंतर मग मराठीत वाचेन. पकडे जाए तभी और तो ही भोंदू, उससे पहले वो क्या होते हैं, और जो कभी पकड़े ही नहीं जाते वो, जब कोई महाराज भोंदू निकलते हैं तब उनके भक्त क्या हो जाते हैं, भागीदार, पीड़ित, अंधे, अंध श्रद्धालु, कम नसीब, भोले, मूर्ख या कुछ और। श्रद्धा अंधी कब हो जाती है, प्रबुद्ध श्रद्धा क्या होती है, प्रबुद्ध और अंध श्रद्धाओं में कितना फासला होता है। अंधा हो जाने के लिए जिम्मेदार कौन होता है, करने वाले या होने वाले।
अंधा हो जाने वालों पर उसकी कोई जिम्मेदारी होती है या नहीं होती? क्या ये सवाल जितने धर्म कारण पर लागू होते हैं किसी भी धर्म के, उतने ही राजनीति पर भी लागू होते हैं किसी भी पार्टी के? तर अशी ही पोस्ट आहे जी मी हिंदीत वाचली, आता मराठीत वाचतो. पकडले गेले कीच आणि तरच भोंदू, त्याआधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते? ज्यावेळी कोणी महाराज भोंदू निघतात तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण होतात? भागीदार, पीडित, आंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी? श्रद्धा अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय? डोळस आणि अंधश्रद्धांमध्ये अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे? आंधळ होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते? हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं कुठल्याही धर्माच्या, तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का कुठल्याही पक्षाच्या? अशी अतुल कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट आहे. पुन्हा एकदा ऐका. अतुल कुलकर्णी यांच्या फेसबुकवर जा. आणखी बरंच त्यांनी तिथे लिखाण केलेलं आहे. त्यांना फॉलो करा. आणि काही नाही, नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. काळजी घ्या, काळजी घ्या.